आपण बघतोय एबीपी माझा आणि आता महापोल सुरू आहे। अनेक एजन्सीजनी केलेले पोल त्याचे आकडे काय सांगतात आपण बघतोय आणि आता या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत काँग्रेसचे चरणसिंग सप्राजी। त्यांचं स्वागत करूया आणि पुढे जाऊया या चर्चेमध्ये। तर आता रिपब्लिकचा पोल समोर आलेला आहे। रिपब्लिकचा पोल काय सांगतो नेमका आकडे बघूया आणि मग चर्चेला जाऊया। रिपब्लिकचा पोल महायुती 137 ते 157, मविया 126 ते 146, त्यामुळे इकडे पुन्हा एकदा काटेकी टक्कर असं चित्र बघायला मिळते। मात्र कौल महायुतीच्या बाजूने जाताना दिसतोय। इतर 2 ते 8 आणि आतापर्यंत झालेले पोल पुन्हा एकदा आपण जरा नजर टाकूया सगळ्या पोलवर। इलेक्टोरल एज हा पोल काय सांगतोय, महायुतीच्या खात्यात जाऊ शकतात जागा 118, ज्याच्यामध्ये भाजप 78, शिंदेची शिवसेना 26, अजित पवारांच्या खात्यात 14 जागा दाखवत आहेत। तर काँग्रेस 60, ठाकरेंची शिवसेना 44, शरद पवारांच्या पक्षाला 46, त्यामुळे मविया इकडे 150चा पल्ला गाठेल असं इलेक्टोरल एजचा पोल सांगतो। इतरांच्या खात्यात जाऊ शकतात 20 जागा। पोल डायरीचा पोल काय सांगतोय आकडेवारी बघूया। भाजप 77 ते 108, शिंदेची शिवसेना 27 ते 50, अजित पवारांचा पक्ष 18 ते 28, महायुती जाऊ शकते 122 ते 186 असं मार्जिन त्यांनी ठेवलेलं आहे। तर मवियाला 69 ते 121 जागा मिळतील असा पोल डायरीचा अंदाज आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस 28 ते 47, ठाकरेंची शिवसेना 16 ते 35, शरद पवार 25 ते 39, इतरांना 12 ते 29 अशी आकडेवारी आहे पोल डायरीची। चाणक्यचा पोल काय सांगतोय, भाजप 90+, शिंदेची शिवसेना 48+, अजित पवारांचा पक्ष 22+ आणि महायुती 152 ते 160च्या घरात राहील असा चाणक्यचा अंदाज आहे। तर मवियाच्या खात्यात जागा जाऊ शकतात 130 ते 138, काँग्रेस 63+, ठाकरेंची शिवसेना 35+, शरद पवारांचा पक्ष 40+ अशी त्यांची आकडेवारी दाखवते। इतरांच्या खात्यात जागा जात आहेत 6 ते 8। आणि आता पुढचा पोल बघूया आपण। मॅट्रिक्सचा पोल काय सांगतोय, मॅट्रिक्सच्या पोलनुसार महायुतीला 150 ते 170च्या घरात जागा मिळतील असा अंदाज आहे। भाजप 89 ते 101, शिंदेची शिवसेना 37 ते 45, अजित पवारांचा पक्ष 17 ते 26, काँग्रेसला 39 ते 47च्या घरात जागा मिळतील असा अंदाज आहे। ठाकरेंची शिवसेना 21 ते 39, शरद पवारांचा पक्ष 35 ते 43, मवियाच्या खात्यात जागा जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे 110 ते 130, इतरांना 8 ते 10। मॅट्रिक्सचा हा पोल आकडेवारी आपल्या समोर। आणि आणखी एक नवा पोल हाती येतोय, तो काय आपण बघूया। पी मार्क्यूने महायुतीला 137 ते 157 जागा दिल्यात, मवियाला 126 ते 146, इतर 2 ते 8, एकूण जागा अर्थातच राज्यामधल्या आहेत 288। तर आतापर्यंतची आलेली ही आकडेवारी आहे आणि मी राजीव सरांकडे जाईन। राजीव सर, मगाशी केशव उपाध्ये आणि सुषमा अंधार यांचं आपण बोलणं ऐकलं, ज्याच्यामध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बार्गेनिंग पॉवर बद्दल मुद्दा छेडला आणि तिकडून सुषमाताईंनी कालचं विनोद तावडे यांचं प्रकरण जे आहे ते समोर आणलं। तर सध्याच्या घडीला ह्या 2 मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता? नाही, नक्कीच कालचं जे प्रकरण घडलं त्याचा परिणाम, त्याचं परसेप्शन जे आहे ते अर्थातच भाजपच्या विरोधात जाणारं असंच होतं आणि त्याचा प्रत्यक्ष मतदानावर, निकालांवर काय परिणाम होईल ते अर्थात आत्ता सांगणं जरी कठीण असलं तरी भाजपच्या विरोधात जाणारं असंच ते होतं। त्यानंतर रात्री भाजपच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली आणि बिटकॉईनच्या मध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावं आहेत आणि ते या निवडणुकीमध्ये कसं बिटकॉईन्सचा उपयोग केला गेला वगैरे अशा प्रकारचं त्या कॅश च्या प्रकरणाला उत्तर म्हणता येईल अशा प्रकारे काउंटर करण्यासाठी ते केलं गेलं। अर्थात हे इतक्या शेवटच्या क्षणीच्या ज्या घडामोडी होतात त्याचा प्रत्यक्ष मतदानावर किती परिणाम होतो, मतदार शेवटच्या क्षणापर्यंत की आता काय होतंय ते बघू आणि मतदान करतो का, तर असं होत नाही। माझ्या मते मतदाराचं मत हे साधारण एक 8-15 दिवसांपासून, काही वेळा तर त्याच्या आधीपासूनच तयार झालेलं असतं आणि नंतर जे असतात ते फक्त फॉर्मॅलिटीज असतात, त्याप्रमाणे तो जातो आणि त्याला ज्याच्यावर वाटतं त्याच्यावर शिक्का मारून किंवा त्याला मतदान करून लोक मोकळी होतात। या निवडणुकीमध्ये खरं तर महत्त्वाचे मुद्दे आहेत ते 2 किंवा 3च होते। एक होता तो लाडकी बहीणचा किती परिणाम होणार आहे आणि लाडकी बहीणच्या बरोबर आणखीन अनेकविध योजना ज्या सरकारनं आणल्या त्या म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी एक योजना घेऊन सरकार आलं होतं लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर, तर त्याचा प्रत्यक्षामध्ये त्यांना किती फायदा होतो हे या मतदानातून कळणार आहे। दुसरा मुद्दा जो आहे तो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे। जरांगेंच्या आंदोलनाचा मराठवाड्यामध्ये खास करून भाजपला आणि महायुतीला मोठा फटका बसला होता। त्यानंतर आता लाडकी बहीणच्यामुळं
त्याच्यातून भाजप सावरली आहे का, महायुती सावरली आहे का, हे आपल्याला मराठवाड्यातून कळणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा जो एक मुद्दा आहे तो शेती संबंधीच्या प्रश्नांचा. सोयाबीन आणि कापूस हे दोन शेतीशी संबंधित प्रश्न जे आहेत ते मधल्या काळामध्ये असं झालं होतं की लाडकी बहीणच्यामुळे एक वातावरण भाजप किंवा महायुतीनं आपल्या बाजूनं नक्कीच केलं होतं. मध्ये बटेंगे तो कटेंगेचा एक विषय आला ज्याच्यामुळं भाजपमधले महायुतीतलेच काही घटक अस्वस्थ झाले होते आणि त्यांना आपलं जे विकासाच्या रथावर बसून जो मार्गक्रमणात चालली आहे त्याला याच्यामुळं अडथळा आला असं त्यांचं मत होतं. ते असतानाच शेवटच्या 8-10 दिवसांमध्ये सोयाबीनचा प्रश्न महाविकास आघाडीनं खास करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर काँग्रेसनं उचलून धरला आणि जवळपास 70 मतदारसंघ मराठवाडा आणि विदर्भाच्या भागामधले असे आहेत जिथं सोयाबीनचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. महत्त्वाचा तो तिथला कळीचा मुद्दा आहे. जर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं वेगळ्या पातळीवर विचार करून मतदान होणार असेल तर ह्या प्रश्नाचं नेमकं काय होतं, या प्रश्नाच्याकडं शेतकरी आणि समाज कसा बघतो आणि मतदान करतो हे महत्त्वाचं आहे. हे करतानाच त्याच्यामध्ये जो गुंता आहे तो एकीकडे जातीचा आणि दुसरीकडे ह्या प्रश्नांचा. तर त्यामुळं जे सर्वे आहेत त्या सगळ्या सर्वेमधून जे आपल्याला दिसतंय की कोणालाही अशी स्थिती नाही आहे की कोणी एक पक्ष किंवा एक आघाडी 175-180 इतकी मोठी मजल मारती आहे. जे काही सर्वे आलेले आहेत ते 150-60च्या आसपासच, म्हणजे 20 जागा इकडच्या इकडे झाल्या तर चित्र पूर्णपणानं बदलतं. अशा प्रकारचं चित्र या एक्झिट पोलमधनं दिसतंय आणि त्यामुळं ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या गेल्या कित्येक काळामधली सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक असणार आहे, ज्याच्याबद्दलचे आडाखे बांधणं अंदाज करणं फार अवघड आणि कठीणतम असं काम झालेलं आहे. खरंय. पुढचा पोल आपल्याला बघायचा आणि मग मी सप्राजींकडे जाणार आहे. त्याच्या आधी पुढचा पोल बघूया. SS ग्रुपचा हा पोल समोर आलेला आहे. महायुतीच्या खात्यात जागा जात आहेत 127 ते 135 त्यांच्या पोलनुसार. तर मविया 147 ते 155च्या घरात राहील. इतरांच्या वाट्याला जागा जाऊ शकतात 10 ते 13. एकूण जागा आहेत 288. काँग्रेसचे चरणसिंग सप्रा आता आपल्यासोबत आहेत. सप्राजी, एकूणातच हे सगळे पोल त्याची आकडेवारी देखील आपण ऐकलेली असेल आणि ज्याच्यामध्ये नंबर 1चा पक्ष ठरतोय तो भाजप, नंबर 2चा पक्ष ठरतोय तो सध्याच्या घडीला तरी काँग्रेस आहे. तर मवियामध्ये म्हणजे काँग्रेसच आता डिसिजन मेकिंग मध्ये असणार आहे जर तुमच्या बाजूने पारडं झुकलं तर. बघा, हे जे सर्वे जे आलेलं आहे आणि तुम्ही अनेक आता दाखवले, मी पण आता पाहिलं, त्यामध्ये मला नाही वाटत ही एक काटे की टक्कर आहे ते तर दिसूनच येते आपल्याला. पण हरियाणामध्ये पण अनेक सर्वे झाले होते. हरियाणाची निवडणूकमध्ये काय रिझल्ट आले ते तुम्हालाही माहिती आहे. तर दिस इज अ एक्झिट पोल. हा काय एक्झॅक्ट पोल नाही आहे. तरी यावर जर आपण भाष्य करायचं असेल तर असं दिसून येते की काटे की टक्कर आहे आणि त्यामध्ये काही ठिकाणी मवियाला फायदा आहे, काही ठिकाणी महायुतीला फायदा दिसून येतोय. असं पण दिसून येतोय की जास्त जे पोल आहे ते महायुतीला जास्त फायदा दाखवतात. पण जे ग्राउंड लेवलवर मुद्दे होते, आता राजीव सर म्हणत होते की कापूसचा मुद्दा किंवा सोयाबीनचा मुद्दा, हे शेतकऱ्यांचे मुद्दे काँग्रेस पार्टीने उचलले होते. तसंच बेरोजगारीचा मुद्दा होता, महागाईचा मुद्दा होता, जीवन आवश्यक वस्तू किती महाग झालेली आहे, भाजी तरकारी किंवा काही असू द्या. तर हे जे ग्राउंड लेवलचे मुद्दे होते हे काँग्रेस पक्षाने ते मुद्दे उचलले होते आणि संविधानाची जी गोष्ट जी राहुल गांधींनी केली आहे ती पण कुठे ना कुठे रिलेट होत होती खालच्या पातळीवर. आणि म्हणून मला खात्री आहे की मवियाची जी सीट आहे ती जास्त येणार आहे आणि मवियाचं शासन होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसची आकडेवारी काय, थोडक्यात आपण अंदाज सांगू शकता काँग्रेसच्या आकडेवारीचा? म्हणजे एकूणात आकडेवारी काँग्रेसचा अंदाज काय सांगतो? आकडेवारी असं म्हणजे अंदाज असं मवियाचा अंदाज 160च्या वर असेल. पण तरी पण काही ठिकाणी अशी क्लोज फाईट असेल की कोणी बी हे अंदाज लावू शकत नाही की किती सीट एक्झॅक्ट येऊ शकतात. ते मवियावालेही लावू शकत नाही आणि महायुतीवालेही लावू शकत नाही. बर, एक सप्राजी, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तो आहे की महायुतीमध्ये
खरं तर प्रत्येकाने सांगून दिलं. फडणवीसांनी म्हटलं मी रेसमध्ये नाही, अजित पवारांनी म्हटलं मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, आणि शिंदेंनी त्याच्या आजूबाजूचंच असं काहीसं एक उत्तर दिलेलं आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये असं कोणीही म्हटलं नाही. आताचे जर आकडे पाहिले आणि जर सरकार बनवता आली तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची दावेदारी ही काँग्रेसची असणार का? बघा, यामध्ये जे निवडून येतील आमदार आपले ते ठरवतील आणि तिन्ही पक्षाचे जी हायकमांड आहे ते ठरवून घेतील ना. हा स्टँड शिवसेना उभाटाचा होता, हा स्टँड काँग्रेस पक्षाचा आहे आणि हा स्टँड आदरणीय शरद पवारांनी पण हेच सांगितलं की निवडणुकीच्या नंतर आपण बघू किती निवडून येतात, मग ते बसून आमदार ठरवतील आणि पक्षश्रेष्ठी ठरवून घेतील. त्यामध्ये मला नाही वाटत की मवियामध्ये जास्त काय प्रश्न असेल आणि त्यामध्ये काय भांडण असेल असं मला नाही वाटत. चरणजी, सप्राजीत तानपाटक सर आपल्याला प्रश्न विचारतात. तानपाटक सर, असं आहे, उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा म्हणून, त्यांच्या पक्षाने पण सांगितलं होतं आणि ते तुम्ही कोणी मान्य केलं नाही. पण तुम्हाला आता असं वाटतं की चेहरा जाहीर केला असता तर तुम्हाला जास्त यश मिळालं असतं म्हणून असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्हाला हे पण मी आठवण करू इच्छितो की नंतर उद्धव साहेबांनी सांगितलं की आधी महायुतीला चेहरा डिक्लेअर करू द्या, मग महाविकास आघाडी चेहरा डिक्लेअर करेल. नाही, पण आपण तुम्हाला- उद्धव साहेबांनी सांगितलं होतं ना, तुमचा तर चेहरा विषय जाहीर असा झाला आहे असता की तिन्ही पक्षांनी तर तुम्हाला जास्त यश मिळालं असतं का? नाही, मला नाही वाटत त्याचा फायदा झाला असता. कारण त्या ठिकाणी महायुतीने पण चेहरा नाही डिक्लेअर केला ना. तिथे पण काय घडलं, विनोद तावडेची काय स्टेटमेंट आली ते तुम्हालाही माहिती आहे, आणि काल काय घडलं आणि कशामुळे घडलं. आणि हितेंद्र ठाकूर यांनी उघडपणे ते म्हणाले की मला भाजपच्या एका नेत्यांचा फोन आला होता की विनोद तावडे पैसे घेऊन इथे आलेले आहेत. म्हणजे भाजपामध्ये आपसात काय चाललाय आणि महायुतीमध्ये आपसात काय चाललंय हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि महाराष्ट्राची बहुतेक जनतेला पण माहिती आहे. तर हा विषय जो आहे मुख्यमंत्री कोण होणार हा पोस्ट पोलचा विषय आहे दोघांसाठी, महायुतीसाठी पण आणि मवियासाठी पण. ठीक आहे, केशवजींची आपण सर कमेंट घेऊया याच्यावर. केशवजी, याला म्हणजे हे जे त्यांनी सांगितलं त्याला ते कसं नाही, connect मला करतात ते तुम्ही? कनेक्ट करतो मी. मुळात मगाशी राजू खांडेकर असं म्हणाले की त्यांनी काही मुद्दे सांगितले की सोयाबीनचा मुद्दा सांगितला, बाकी सगळ्या गोष्टी सांगितल्या, ज्या असं आहे की भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने यावेळी वेळोवेळी स्थानिक ठिकाणचे मुद्दे ते खूप तातडीने त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला. सोयाबीनचा मुद्दा होता, पण त्याचवेळी भावांतर योजना सुद्धा भारतीय जनता पार्टीने आणली, किंबहुना मोठ्या प्रमाणात अधिक भावानी खरेदी करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पण ती केली, ज्यातनं शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल. त्यामुळे जे प्रश्न निर्माण होण्याचा प्रयत्न केला, अधिक संघटितपणे महायुती यावेळी सामोरी गेली निवडणुकीला. हा त्यातला पहिला मुद्दा होता. दुसरा त्यातला सप्राजी महायुतीतलं सांगत होते, खरं म्हणजे काय अवस्था होती हो काँग्रेसची. ते उद्धव ठाकरेंनी त्या पटोलेंबद्दल सांगितलं मी यांच्याशी बोलणार नाही, आणि त्यानंतर लगेच केंद्रातल्या काँग्रेसने त्यांच्याकडे अधिकार काढून घेतले आणि थोराताना पुढे गेलं चर्चा करायला. ही काँग्रेसची अवस्था सगळ्या चर्चेमध्ये होती. नेता तुमचा इथे ठरत नव्हता कोणी चर्चा करायची. ही काँग्रेसची दयनीय अवस्था होती. आज काँग्रेसनी म्हणजे महायुतीमध्ये किती महायुतीबद्दल तुम्हाला फार दिसतंय, पण महाआघाडीतली किती भांडणं. आज सोलापूरमध्ये प्रणितीताईंनी काय केलं वेगळं उभाठ्याच्यामध्ये, किती ठिकाणी वेगवेगळं एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. संजय राऊत काय रोज बोलत होते की काँग्रेसने कशा पद्धतीने वागलं पाहिजे. हे सगळं आपण वाचतोय. त्यामुळे महाआघाडीमधले मतभेद हे लोकांसमोर होते. उद्धव ठाकरे शेवटपर्यंत म्हणत होते मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, ते त्यांनी जाहीर केलं नाही. राहुल गांधी यांनी ट्विट केलं, पण त्या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेबांबद्दल हिंदू हृदय सम्राट शब्द वापरला. तो ठीक आहे, तो आक्षेपार्ह आहे. त्यांची पोस्ट जे आयुष्यभर त्यांची ओळख आहे शिवसेना प्रमुख, ते सुद्धा ते म्हणायला तयार नाहीत राहुल गांधी. ही भावना, ही आस्था राहुल गांधींनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल दाखवली. अशा पद्धती इतकं जर अंतर दोन पक्षामध्ये असेल तर कशाच्या आधारावरती म्हणणार की आम्ही सगळे एक होऊन लढतो आहोत. किती ठिकाणी महाआघाडीमध्ये एकमेकांच्या लढाई चालू आहेत. त्याचा विचार आपण केला पाहिजे. हे तुमचं म्हणणं काय सोयाबीनचा प्रश्न नाहीये या इलेक्शन मी असं म्हटलं नाही. प्रश्न एक मिनिट राजू खायचे, एक मिनिट, मी असं म्हटलं नाही. प्रश्न होते, प्रश्न असणार आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रश्न हे असतातच, पण ते प्रश्न सोडवण्याची क्षमता शेवटी जनता सुद्धा हे प्रश्न सोडवण्याची क्षमता कोणामध्ये, तो प्रश्न तुम्ही सोडवलाय, सोडवण्याची जनतेमध्ये विश्वास आहे की हे प्रश्न सोडवण्याची क्षमता किंवा उत्तर मिळण्याची क्षमता ही भारतीय जनता पार्टी. प्रश्न काय आहेत ज्याच्यावर मतदान होणार मी सांगितलं. महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न, चला त्याच्यावरती महागाई बेरोजगारी तुम्हाला आता आकडेवारी हवी असेल तर तीही मी काढून तयार आहे. 2 डिजिट मध्ये काँग्रेसच्या काळामध्ये असलेला महागाईचा निर्देशांक आता 3.5-3.5% दरम्यान आहे.
बेरोजगारीचा दर हा काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा आत्ताचा कार्यकाळातला रेट हा कमी एक मिनिट असं आहे, तुम्ही जे म्हणताय एक मिनिट ना, एक मिनिट आकडेवारी देऊ नका तुम्ही. मला आज मुद्दा असा आहे मुद्दा त्यातला असा आहे की महागाई जर समजा काँग्रेसच्या काळामध्ये होती असेल ना, ती ह्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज मध्ये ह्याच्यापेक्षा खूप जास्त असेल, त्याच्याशी लोकांना घेणं नाही ना. लोकांनी म्हणून आत्ताची महागाई म्हणूनच सोसावी सांगतो असा की त्याचा तो- अर्थ नाही, होतो का? सोसत नाही, ते मी तुला तेच त्यामुळे सांगतोय. मुद्दा असा आहे मुळात की तो आता 3.5% जो टक्क्यावरती कुठलाही पर्यंत तो असे खाली जे आलाय. मुद्दे आहेत, ते- बेरोजगारीचा मी मुद्दा तुम्हाला असेल, नाही, महागाईचा राजीवजी, मुद्दा मी काय असेल, सांगितलं, मी प्रश्न हे आहेत. सांगतोय प्रश्न की आहेत, ते प्रश्न सत्ताधारी सोडवण्याचे. पक्षाला ते प्रश्न चिकटतात ना. Exactly, मी तुला ते सांगायचा त्यामुळे प्रयत्न करतोय. असं की काँग्रेसच्या मी- काळात किती नाही, नाही, महागाई नाही, होती, हा, असं आहे काँग्रेसच्या की- काळात किती बेरोजगारी होती, अरे होतीच ना. तुमचं झालं ते की गेले बोलू. ना सत्तेतनं बाहेर. ह्याच प्रश्नांच्या मी तुम्हाला- मुळे त्यांना ढकललं ना. मी सांगतो आता ना, आता तुम्ही मला बोलू द्या ना. आहात, मी बोलायला देतो ठीक ना. आहे, चला. फक्त तुम्हाला मी मुद्दा हा सांगतो की त्यामुळं भारतीय जनता पक्षाला आत्ताच्या महागाईच्या बद्दलचा प्रश्न जो आहे तो त्यांना त्याचा त्रास होईल का नाही होणार हा मुद्दा आहे. मी तुम्हाला काँग्रेसला माझं झाला, पहिलं वाक्य झालं काँग्रेसचा असेल तर मी मुद्दा बोलतो. संपला. खांडेकर साहेब, मी तुम्हाला पहिलं वाक्य मगाशी सांगितलं की प्रत्येक निवडणुकीमध्ये किंबहुना निवडणूक असो नसो हे प्रश्न कायम असतात, प्रश्न नव्याने निर्माण होत असतात. किंबहुना कुठलंही सरकार असो, त्या सरकारचं पहिलं बेसिकच काम आहे की ते प्रश्न सोडवण्याची पावलं उचलणे सरकारचं पहिलं काम आहे. त्यामुळे प्रश्न नाही आहेत का असं म्हणलेलंच नाही, प्रश्न नाही, सगळं ऑलबेल प्रश्न असं म्हणलेलंच नाहीये. पण ते प्रश्न सोडवण्याची क्षमता जनता हेच जाणते की हे प्रश्न सोडण्याची क्षमता कोणात आहे, तर ती क्षमता ज्याला त्याच्याबद्दल वाटते, आश्वासक वाटतं, जनता त्याच्या पाठीशी उभी राहते. आणि जनतेचे जे जे प्रश्न आहेत, जे तुम्ही सांगता, मी सोयाबीनचं नाही म्हणलंच नाहीये, त्या प्रश्नाबद्दल जी काळजी घेण्याचं, सोयाबीनचं इथे ते 7,000 भाव सांगत होते, शेजारच्या हे जनता बघतीये, शेजार कर्नाटकमध्ये काँग्रेसकडे 3400 भाव पण द्यायला तयार नाही काँग्रेस, हे जनता पाहत होती. त्यामुळे हे त्यातले मुद्दे आम्ही प्रकर्षाने समोर आणले. त्याचबरोबर भावांतर योजना आणली, अधिक दरांनी खरेदी करण्याची घोषणा आपल्या कृषी मंत्र्यांनी, केंद्रीय कृषी मंत्री जाहीर केली आत्ता त्याच्यामध्ये. या सगळ्याचे परिणाम जे आहेत, आम्ही कांद्याच्या वेळी ज्या लोकसभेच्या कांद्याचा परिणाम झाला तो झालाच ना, त्यावेळी आम्हाला नुकसान झालं. पण मी मधल्या काळामध्ये ज्या गोष्टी आम्ही अधिक चांगल्या केल्या ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातनं शेवटी महागाईचा निर्देशांक त्याच्याबद्दल शेवटी तरी तर बघितलंच पाहिजे ना. ते तुम्ही आपण सगळे ते पाहतोच आहोत, तो कमी आला, आम्ही समर्थन केलंच नाहीये. प्रश्न सोडण्याची क्षमता जनता जाणते आणि त्यानुसार मतदान करते. पण म्हणजे नाही, महागाईची नाही, एक accountability मिनिट, अश्विन, हा. कसं आहे की महागाई उदयराव बोला. किती टक्के किंवा काय हे सोडून द्या, निर्देशांक वगैरे. मी बाजारात गेल्यावर मला कांदे आज 100 रुपये किलो घ्यावे लागतात, मला गॅस महाग झालेला आहे, मला अन्य गोष्टी अनेक महाग. हे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत. सामान्य हे माणसाचे तुम्ही प्रश्न सांगाल मला तेच का? सांगायचं काँग्रेसच्या एक मिनिट, काळात एक आपण मिनिट, हा एक विषय मिनिट. नाही नाहीच नाही आहे. विषय तोच नाहीच आहे. कांद्याची निर्यात नाही, नाही, आता बंदी गॅस तुम्ही सिलेंडर आता एक मिनिट गॅस सिलेंडर 1400 रुपये होता, तो आता त्याच्या कमी किमतीत आहे. 14 साली, 24 साला, 10 वर्षानंतर. हे आम्ही लोकांना हे माहिती आहे. म्हणजे जसं तुमचे आता मी आकडेवारी सांगतोय, गॅस सिलेंडर चालू अहो, करू, पण चर्चा करूया आपण. मुख्य काय मुद्दा नाही, काय कांदा त्याच्यामध्ये? तुला- महागाई वाढली का नाही महागाई वाढली? तेच तुमचं म्हणणं नाही, आहे. 14 सालच्या पेक्षा कांद्याचे भाव चला काढून बघू मार्केटमधले आणि आत्ताचे कांद्याचे भाव आपण दोघं मिळून जाऊ मार्केटमध्ये, हरकत आता नाही. सोन्याचे पण मी भाव पण जातो. कमी जास्त झालेले नाही, आहेत. मग म्हणून काय आता? म्हणून अरे असं आहे की त्यातलं तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे मुद्दे आहेत, महागाईचे मुद्दे ठीक आहेत. आहे. प्रश्न असा आहे की त्या जे बेरोजगारी आहे. बेरोजगारीचा तुमचा आरोप झाला, इथले प्रकल्प बाहेर पीपीएफचे गेले, अकाउंट दर त्याचं महिन्याला उत्तर किती काय? काढायचे आहेत आपण, ठीक आहे. त्याची आकडेवारी ठीक काढू. आहे. प्रत्येक चर्चा मेरिटवर करू, माझा हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, आपण करूया, याच्यावर येऊया आपण. पण एक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.